माय माऊली नमस्कार. आपण श्रीमद भगवत गीता विनोबा भावे यांनी लिहिलेली मराठीतून गीताई अभिवाचन करत आहे. अध्याय 16 दैवासुर संपद विभाग योग. श्री भगवान म्हणाले, निर्भयत्व मन शुद्धी योग ज्ञानी सुनिश्चय यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋतुजदा तप अहिंसा शांती अक्रोध त्याग सौजन्य सत्यता अलुब्धता दयाभूती मर्यादा स्थैर्य मार्दव पवित्रता क्षमा तेज धैर्य अद्रोह नम्रता हे त्यांचे गुण जो आला दैवी संपत्ती घेऊनी दंभ मीपण अज्ञान क्रोध दर्प कठोरता लाभती गुण हे त्यास ज्याची संपत्ती आसुरी सुटका करीते दैवी आसुरी बंद घालिते भिऊ नकोची आलास दैवी संपत्ती जोडूनी भूतसृष्टी जगी दोन दैवी आणिक आसुरी विस्तारे वर्णिले दैवी आसुरी एक सांगतो कृत्य कसे काय नेनती आसुरी जन न स्वच्छता न आचार जाणती ते न सत्यही मनती लटिके विश्व निराधार निरीश्वर काम मुलक हे सारे कोठले सकार्यते स्वीकारुणी अशी दृष्टी नष्टात्मे ज्ञानहीनते जगताच्या क्षयासाठी निघाले रिपुंसक काम दुर्भरसे ऊनी मानी दांभिक मजले दुराग्रह बळे मूढ करीती पाप निश्चय अपार धरिती चिंता जी मेल्याही सरे चिना गडले काम भोगात जणू सर्वस्व मानुने आशेचे लेले फास काम क्रोधात तत्पर भोगासाठी अधर्माने इच्छिती धनसंचय हे आज लाभले आता तो जोडीन मनोरथ हे आहे ते होईल माझेची सगळे धन मी मारिला चितो शत्रू मारीन दुसरेही जय मी स्वामी आणि मी भोक्ता सुखी मी सिद्ध मी बळी कुलीन मीची संपन्न माझी जोडी कुठे असे यज्ञदान विलासी मी जत्यते यज्ञ मोहित प्रगटले भ्रमले चित्त भेदूनी मोह जालात गुंतले पडती विषयासक्त नरकात अमंगळ स्वयंपूजित गर्विष्ट धने माने मंदात ते नावाचे करीती यज्ञ दंबाने अव्यवस्थित अहंकारे बळे दर्प काम क्रोधे भरोनिया माझा स्वप्रदे हंत करीती द्वेष मत्सरी द्वेषी क्रूरसे पापी संसारी न जे जन त्यास मी टाकितो नित्य तशा योनीत आसुरी जोडणी आसुरी योनी जन्म जन्मांतरी मग मातेन मिळता जाती उत्तरोत्तर खालती काम क्रोध तसा लोभ आत्मनाशास कारण तीनही नरकद्वारे टाळा तिची मनोनिया तमाची द्वारे टाळूनी सुटला मग कल्याण मार्गसे ऊनी पावे उत्तम तो गती जो शास्त्र मार्ग सोडूनी करीतो स्वैरवर्तन न सिद्धी लाभते त्यास न वा सुख न सद्गती म्हणून आदरी शास्त्र कार्याकार्ये कळावया शास्त्राचे वाक्य जाणोनी येथे तू कर्म आचरी येथे तू कर्म आचरी. ओम तत्सदिति श्रीमद् भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे दैवासुर संपद विभाग योगो नाम षटशोऽध्याय संपूर्ण. विनोबा भावे गीताई अध्याय समाप्त.